गणपतीच्या दिवशी तयार होण्यासाठी केलेला पसारा आम्ही आज दुसऱ्या दिवशी क्लीन करतोय. नमस्कार, सुस्वागतम. आणि मला वाटतं हा पसारा क्लीन करण्यासाठी आहे ना आज संपूर्ण दिवस जाणार आहे, कारण लास्ट मिनिट दोघांचेही आउटफिट चेंज झाले. येस, आणि ते सगळं तुम्ही युट्यूब ब्लॉग मध्ये पाहिलंच असेल की नक्की काय झालं होतं. माझ्याने जास्त काही होणार नाही म्हणून मी फक्त खिचडी बनवली. खूप कट्स करून बाहेर निघते हिम्मत करून मार्केटला जाण्यासाठी. थंडी लागते आणि पाऊस पण आहे. गणपतीमध्ये आणि इव्हन प्रत्येक सणामध्ये जी वाईब असते ना बाहेरची, जो माहोल असतो ना, एकच नंबर. ही एक सायकल अँड इसके ऊपर बैठा हुआ एक बंदा. कमाल आहे भाई. आराम से बसून चाललाय राजा टाईप. तसं फार काय घ्यायचं नव्हतं, दूध आणि नाश्ता घ्यायचा होता. जस्ट इंडियन थिंग्स. त्याप्रमाणे मागचा ब्रेड उचलला. मला 100% खात्री आहे तुम्ही पण असंच करत असणार, राईट. इथे ठेवलेलं लसणीचा फरसाण चहा सोबत तर मस्तच लागतं. ते नेक्स्ट टाइम घेऊया, कारण ऑलरेडी मिसळ पावचं फरसाण उरलेलं आहे. ओके, सो आता पटापट घरी जाऊया, कारण घरी जाऊन सुद्धा मला बऱ्यापैकी कामं करायची आहेत. दीदीकडे गणपतीला गेलो होतो तेव्हा काकीने आम्हाला हे लाडू दिले. आता या लाडूंचं नक्की नाव काय ते मला माहीत नाही, बट हे टेस्टला एकदमच भारी लागत होते. आता मी तुम्हाला असं शो करत, जसं मेकअप प्रॉडक्ट शो करतात तसं, पण हे लाडू खरंच खूप अमेझिंग होते. तुम्हाला जर याचं नाव माहिती असेल तर मला डेफिनेटली सांगा. अरे हो, मी तुम्हाला काल बोलले होते की आपल्याला गिफ्ट अनबॉक्स करायचं आहे, सो आपण आता ते करूया. मी खूप एक्सायटेड आहे. तसं मी पाहिलं होतं गणपतीच्या दिवशीच की काय याच्यामध्ये गिफ्ट आहे, बट समोरून स्वतःहून जवळून नव्हतं पाहिलं. सो याच्यामध्ये आहेत कॅन्डल्स. इट मीन्स याच्यामध्ये आपण ते कॅन्डल लावू शकतो आणि दिवाळीत तर हे अजूनच जास्त उठून दिसते. कम्प्लीट डायमंड असल्यामुळे आपण जेव्हा त्याच्यामध्ये कॅन्डल लावू तेव्हा ते एकदमच उठून दिसेल, म्हणजे चारी बाजूने दिसणारी रोषणाई वाटेल. एकदम एस्थेटिक वाटतंय ना. मम्मीने किचनचं डिपार्टमेंट घेतलंय आणि मी हॉल क्लीन करायचं डिपार्टमेंट घेतलंय. सो मम्मीच्या बँगल्स काय मी घालून पण बघत होते आणि त्या नीट अँड क्लीन ठेवल्या. चुटकीमध्ये पटापट क्लीन करून घेऊया, कारण रिअल लाईफमध्ये चुटकीमध्ये क्विकली असं काही काम होत नाही. म्हणून माझा नेहमीचा प्रयत्न असतो की ॲटलिस्ट व्हिडिओमध्ये चुटकीमध्ये सगळ्या गोष्टी आपण पटकन करण्याचा प्रयत्न करूया. ते बघायला सुद्धा बरं वाटतं नाही का. कपड्यांच्या घड्या, टीपॉय क्लीन, सोफा क्लीन, बेड क्लीन आणि सोबत ही फ्रेम मला खूप जास्त आवडते. हॉल तर एकदम परफेक्ट क्लीन करून झाला आहे. जिकडच्या तिकडे सगळ्या गोष्टी ठेवून झाल्यात. लास्ट बट नॉट द लीस्ट केअर काढून घेऊया आणि घरामध्ये थोडासा फ्रेश फ्रेग्रन्स येण्यासाठी एअर फ्रेशनर मारूया. अँड लुक ॲट दी फायनल लुक. एवढा वेळ घालवल्यानंतर फायनली हॉल एकदम नीट अँड क्लीन वाटतोय. चला, फायनली कसं बसं करून आता मी मोकळा श्वास घेतलाय. माझ्या वाट्याची सगळी कामं ऑलमोस्ट डन करून झाल्यानंतर मी किचनमध्ये आले हे बघण्यासाठी की मम्मी आज काय बनवते, कारण मला त्याची कल्पना पण नव्हती. मम्मी आज बनवते मेथीची भाजी, नाचणी आणि ज्वारीची मिक्स भाकरी. पाऊस पण पडतोय आणि सोबत हा मेन्यू. अजून काय हवंय. असा होता आजचा दिवस. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर ऑल. बाय.